नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे। एबीपी माझाची महाभारत यात्रा छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन पोहोचली आहे। माझ्या मागे पुतळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, शहराचं नाव आहे छत्रपती संभाजीनगर आणि माझ्या सोबत माझे सहकारी आहेत कृष्णा केंडे आणि छत्रपती संभाजीनगरमधले 3 महत्त्वाचे नेते, खासदार इम्तियाज जलील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड। अर्थात या 3 नेत्यांसोबत आम्ही दोघं जण चर्चा करणार आहोत। प्रश्न आहेत छत्रपती संभाजीनगरचे, लोकांचे, लोकसभेचे। अर्थात पहिला प्रश्न, इम्तियाज जलीलजी, तुम्हाला विद्यमान खासदार आहात, 5 वर्षांची टर्म तुम्हाला मिळाली आहे। पुढच्या 5 वर्षांच्या टर्मसाठी काय दृष्टिकोन आहे, काय विचार आहे? काय आहे की या जिल्ह्यामध्ये डेव्हलपमेंट करण्यासारखं खूप सारं काही आहे। दुर्दैवाने मला फक्त 3 वर्ष मिळाले होते। सगळ्या खासदारांना 3च वर्ष मिळाले होते, कारण 2 वर्ष जे होते ते करोनामध्ये वाया गेले होते। या जिल्ह्यामध्ये आणि विशेषकर या शहरामध्ये टुरिझम आणि इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचं पोटेन्शियल इतकं मोठं आहे आणि ते बघता आज आपल्याकडे एअर कनेक्टिव्हिटी आहे, रेल कनेक्टिव्हिटी आहे, रोड कनेक्टिव्हिटी आहे, तर इथे आपण खूप सारं काही डेव्हलपमेंट करू शकतो। पण एक गोष्ट लक्षात घ्यायला खूप महत्त्वाची आहे की जसा पश्चिम महाराष्ट्रामध्ये विकासाच्या मुद्द्यावर सगळे नेते एकत्र येतात, दुर्दैवाने भारतीय जनता पार्टी असू द्या किंवा एकनाथ शिंदे साहेबांची सेना असू द्या किंवा काँग्रेस राष्ट्रवादी, नेते कधी एकत्र येत नाही, कारण आपण विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढत नाही। आता आपण निवडणूक लढणार कोणत्या मुद्द्यावर? या शहराचं नाव बदलले का? तुम्ही विचारा, आता तुम्ही नाही बोलले तरी ते तसंच म्हणणार। राम मंदिर आम्ही तिथे बांधलं, मी म्हणतो की माझ्या जे शहरामध्ये 8-8 दिवसानंतर पाणी येतं, त्याच्या बाबतीत बोलायचं तर त्यांचे नेते जे आहे ना, ते त्यांचे भक्त जे आहे ते मोदी 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 मोदी। राम मंदिर अचीवमेंट नाहीये का? झालं ना आता 100 वर्ष या मुद्द्यावर आपण निवडणूक लढणार का? झालं, आम्ही सगळ्यांनी स्वागत केलं त्याचा की जे निर्णय आला होता। साहेब, प्रज्ञाचं थोडं करेक्ट करतो, तुमचे 22 नगरसेवक, तुम्हाला 5 वर्ष आमदारकी आणि 5 वर्ष खासदारकी मिळून जर बघितलं तर तुम्हाला संभाजीनगरवासियांनी भरपूर काय दिलंय, पण तुम्ही संभाजीनगरवासियांना काय दिलं? एक तर हे आहे की मी निवडणुकीच्या पूर्वी मी सर्वप्रथम कृष्णा केंडेला एक पुस्तिका मी पाठवणार आहे आणि हे यांचे जे भक्त आहे त्यांच्याकडेही त्यांना वाचता येत असेल। नाही, मी गल्ली सांगा, MIMचा नगरसेवक असलेली ती सर्व सूट चांगली काय आहे की त्याच्यासाठी तुम्ही एक वार्ड सांगा जो खूप अर्धा तासाचा विशेष कार्यक्रम घ्या। आणि मी काय बोललो की मी जेव्हा पुस्तक काढणार आहे की मागच्या 5 वर्षामध्ये मी काय काम केलेलं आहे ते वाचून तुम्ही मतदान करा, नाही तुम्हाला पटलं तर ते फेकून द्यायचं। हे पण मतदार ऐकतील ना। 2 सांगा। मी काय म्हटलो की त्याच्या नाही 2 नाही, मी काय म्हणतो की तुम्हाला अर्धा तास तुम्हाला वाचायला देणार ना, इतकी मोठी पुस्तक तयार करत आहे मी। कोणकोणते रस्ते, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, टुरिझमसाठी मी काय केलं, लोकसभेमध्ये काय काय प्रश्न केले, असं नाही आहे की तुम्हाला माहीत नाही आहे। तुम्हाला माहीत असूनही सुद्धा तुम्हाला प्रश्न काय काढायचे आहे की या शहराचं नाव बदललेलं आहे, राम मंदिर आम्ही बांधलेले आहे, उसमें विकासाच्या मुद्द्याच्या बाबतीत मी विचारतो। विकासच सांगा ना तुम्ही। कृष्णा, आपल्याला वाचायता येत असेल तर मी पुस्तक पाठवतो। काही लोक बघणार आहे ना, मी पुस्तक आपल्याला मी काय आहे जे लोकांना पाहिजे ते इतकी मोठी पुस्तक आम्ही तयार विथ फोटोग्राफ्स, विथ डिटेल्स, किती फंड किती कुठे लावलेले आहे, कोणती इंडस्ट्री मी स्वतः आणलेली आहे, स्वतः चॅलेंज करतो। आज मुद्दा हा आहे की ती पुस्तकं लोकांपर्यंत छापली जाणार, लोकांपर्यंत पोहोचणार, इट विल टेक्स टू मच टाइम। थेट लोक बघणार आहेत। ठीक आहे, एक इंडस्ट्री सांगा ज्याच्यासाठी तुम्ही मी फंडिंग नाही केलं, मी स्वतः फंड आणला तुम्ही किंवा नाही, मी इंडस्ट्री आणली। कोणती? ला गेलो होतो, एक IT इंडस्ट्री आणलेली आहे आणि 300 IT प्रोफेशनल त्याच्यामध्ये त्यांना नोकरी मिळालेली आहे आणि त्या इंडस्ट्रीने आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं की कशामुळे आम्ही इथे आलेले आहे। त्यांनी ते खासदाराचा उल्लेख केला होता आणि 2025 पर्यंत त्यांनी एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे की 2000 IT प्रोफेशनल्सला आपण इथे नोकऱ्या देणार आहे। ते IT इंडस्ट्री USची असल्यामुळे मी त्यांचं नाव घेऊ शकत नाही, पण तुम्ही इंडस्ट्रीज असोसिएशनना विचारा, CMIला विचारा की ती कोणती इंडस्ट्री आहे, कोणी आणलेली आहे आणि कशी आणलेली आहे। एक प्रश्न, संभाजीनगरवासियांचा नळ 8 दिवसाला एकदा ओला होतो, अर्धा तास, पाऊण तास, याला जबाबदार कोण? जे मला प्रश्न एक विचारायचा आहे की जेव्हा
नरेंद्र मोदी साहेबांना तुम्हाला एक 8,000 कोटी रुपयेच्या पार्लमेंट बिल्डिंग आणि जे विस्टा प्रोजेक्ट, सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट, ते 20,000 कोटी रुपये ते कंप्लीट करण्यासाठी 2 वर्षामध्ये तुम्ही 8,000 कोटीच्या एक पार्लमेंट बिल्डिंग मला हे तयार तुम्ही करतो. बोललात, हे सगळं 50 मान्य आहे. 50 जबाबदार किलोमीटरची कोण? लाईन. पक्षाचं नाव सांगा. जबाबदार कोण? तुमच्या बाजूला दोन पक्ष. नाही, माझा उत्तर जे आहे ना, मी प्रश्न करतो, मी उत्तर नाही देतो. तुम्ही कराड साहेबांना हे विचारा. अतुल साहेब मंत्रीने मला माहित नाही होती ते समांतर कुणाची कंपनी. कराड साहेबांना माहित आहे की ते समांतर कंपनी जे. बरं, दुसऱ्यांनी काय नाही केलं यात आपण नको पडूया. 5 वर्षात इथला पाणी प्रश्न सोडवण्यासाठी इम्तियाज जलील यांनी खासदार म्हणून काय केलं? सरकार माझी जेव्हा येईल तर त्याच्यासाठी मी प्रश्न उपस्थित केले, आंदोलनं केले, लोकसभामध्ये प्रश्न उपस्थित केला, मोदी साहेबांना पत्र पाठवले. पण निर्णय घेण्याचा अधिकार हे सरकारचा असतं आणि दुर्दैवाने राज्यामध्येही त्यांची सरकार, केंद्रामध्येही त्यांची सरकार आहे. त्यांनी हे प्रश्न, फक्त एक प्रश्न तुम्ही नक्की विचारा कराड साहेबांना की समांतर नावाची कंपनी कुणाची होती? कराड साहेब. कराड साहेब, समांतर नावाच्या कंपनीचा सातत्याने उल्लेख होतोय. कंपनी कोणाची, हितसंबंध कोणाचे? समांतर नावाची जलवाहिनी जी होती ती मी राज्यसभेचा खासदार होण्याच्या अगोदर झाली होती. त्याच्याबद्दल मला काही माहीत नाही, कारण राज्यसभेचा खासदार होऊन मला 4 वर्ष झालेलं आहे. पण या पाण्याचा अतुल सावेंनी पण नरोगा होती, तुम्हाला माहिती आहे. पण या पाण्याचा कंपनी कुणाची हे तुम्हाला माहिती मला आहे. माहित नाही. ते जे असेल कंपनी कुणाची सांगा ना. पाण्याच्या संदर्भात इतका गंभीर प्रश्न आहे आणि एक समांतर नावाची कंपनी कुणाची होती हे आपल्याला माहित नाही, म्हणजे किती गंभीर आहे आपण पाण्याच्या बाबतीत हे याच्यातून लक्षात उत्तर देतो, ऐकून घ्या. या संभाजीनगरच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न 1,680 कोटी रुपये माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना ते मंजूर केले. टेंडर काढलं, महाविकास आघाडीचं सरकार आलं. महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून 1.5 वर्ष टेंडर त्यांनी फायनल केलं नाही, प्रोलॉंग झालं. 1,680 कोटी पाण्याची योजना 2700 कोटीवर गेली. मी ते प्रपोजल केंद्रात घेऊन गेलो. 1,000 कोटी केंद्राकडून आणले आणि त्यांना जलील खासदार असून सुद्धा मी सांगतो प्रत्येक महिन्याला नरोगा कुंजरोगा भूमिका का घेतात? प्रत्येक महिन्याला नाही, मला माहित कराड नाही. साहेब, आणखीन एक प्रश्न. एक मिनिट. जलील साहेब, कराड साहेब, एक प्रश्न पाण्याचाच विचारतो. फडणवीसांनी हंडे मोर्चे काढलेले होता, तुम्हाला माहित आहे. ते हंडे नेमके कुठे आहेत? हंडे नेमके त्याच्यानंतर आम्ही 1,000 कोटी रुपये आणले, त्याच्यामध्ये टाकले आणि 1,000. जलील साहेब, तुम्हाला पाहिजे नाही, ते हंडे फुकटात दिले होते ना त्यावेळी जेव्हा आपण भारतीय जनता मला पार्टी. पाहिजे ते हंडे तर कमीत कमी द्या. पाणी कधी येणार, किती ह्याला काय अर्थ नाही. ऐकून घ्या. मग तुम्हाला जर ऐकायचं तर मी तुम्हाला सांगतो, पाण्यासाठी आम्ही सिन्सिअरली काम केलंय. 1,000 कोटी रुपये केंद्राकडून आणले. 2780 कोटीची योजना आहे. प्रत्येक महिन्याला आम्ही रिव्ह्यू घेतला आणि ती डिसेंबर 24 पर्यंत या शहराला 40 लाख लोकांना पाणी मिळेपर्यंत आम्ही त्या पाण्याची योजना केली आहे. त्याही पेक्षा भागवत कराडजी, मुद्दा असा आहे की तुम्ही सातत्याने सांगताय की भाजपनं अमुक काम केलंय, तमुक काम केलंय, पण तरीही कृष्णा केंडे ज्यावेळी मला इथली परिस्थिती सांगतात, भीषण 8-10 दिवसांनी अर्धा तास पाऊण तास फक्त पाणी येणं, घसा कंठशोष होतो माणूस. नाही, 25 वर्ष त्यावेळेस तुमची आणि शिवसेनेची युती इकडे होती. खासदार 4 टर्म खासदार होते. तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे या समांतरला पूर्णपणे जबाबदार आहेत. त्यावेळेस ते खासदार होते. कंपनी कुणाची होती? कंपनी तुमचे उमेदवार आणि 4 टर्म असलेले खासदार याला जबाबदार आहेत असं म्हणतात भागवत कराड. वाटतं आता खैरे साहेब खासदार 5 वर्षापूर्वी होते आणि 5 वर्षापूर्वी या विषयाचं कोणताही विषय नव्हता. टेंडर निघालं होतं, एवढंच होतं. खरी प्रोसेस मागच्या काळात सुरू झालेली आहे. उद्धवजींच्या काळात टेंडर मंजूर झालं, कामाला सुरुवात झाली, तरी देवेंद्रजी फडणवीस यांनी मोर्चा काढलेला होता. आक्रोश मोर्चा इथूनच काढला होता, हंडे घेऊन. बरे नाचत वाजत गाजत यांनी सगळ्यांनी मोर्चे काढले होते. 1,680 कोटीची योजना 2700 गेली. जर आमच्या काळात झाला असताना हे म्हटले असते, बघा 1,000 कोटी रुपये हे खात होते, आता 2700ची काय झाली आमचा प्रश्न आहे. नाही, आता मला बोलू द्या ना. 2700 झाले. हे रोज दर महिन्याला 9 किलोमीटर काम होण्याची गरज होती, परंतु मागच्या 2-2.5 वर्षामध्ये या विषयाकडे कोणी लक्ष दिलं नाही, सरकारने लक्ष दिलं नाही. राज्याच्या निधीचा सुद्धा इश्यू आहे, कारण महापालिकेमध्ये तेवढी शक्ती नाही. महापालिकेला निधी स्वतःचा वाटा भरायचा आहे, तो महापालिका भरू शकत नाही. आणि या सगळ्या विषयामुळे या शहराचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. 8 दिवसाच्या शिवाय इथं पाणी येत नाही आणि आताचं सरकार याला जबाबदार आहे. याला मी एक लक्षात घ्या,
माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी 1680 कोटी रुपये दिले होते. टेंडर काढलं होतं. महाविकास आघाडीचं सरकार आलं. दीड वर्ष त्यांनी त्या टेंडरला फायनल केलं नाही, म्हणून हे लांबलेलं आहे. 2 वर्ष झाले ना तुमचं. हो, झालं. 24 डिसेंबर 24 पर्यंत शहराला 40 लाख लोकांना पुरेल एवढं पाणी येईल. आम्ही त्याच्या 30 सेकंड द्या. त्या फक्त हे लोक असे आहे की अंतरिक्षमध्ये काय चाललेलं आहे हे त्यांना माहीत आहे आणि त्यांच्या शहरामध्ये कुणाची कंपनी हे पाणीचा ठेका घेणार होती हे बोलायला तयार नाही. मी बोलतो, भारतीय जनता पार्टीचे राज्यसभाचे सदस्य होते सुभाषचंद्र गोयल, त्यांची कंपनी होती आणि हे सगळे लोक पार्टनर झाले होते त्याच्यामध्ये, म्हणून या शहराचा पाणीचा जे प्रॉब्लेम आहे इतका बिकट झालेला आहे. चॅलेंज करतो ते होते partner? माहिती कोण होते partner? हे सगळं पार्टनर झाले नाव घ्या, होते. कोण होते? त्यावेळी चंद्रकांत खैरे साहेब झाले होते, कराड साहेब झाले होते. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र होती त्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये आणि त्यांना माहित नाही. त्यांचे मंत्री आहे केंद्रातले, देशामध्ये काय चाललेलं, अंतरिक्षमध्ये काय चाललेलं आहे त्यांना विचारा, ते बोलतील की किती काय आहे अंतरिक्षमध्ये आणि शहराच्या पाण्याच्या संदर्भात हे अत्यंत चुकीचा आरोप आहे. त्यांनी समजून सांगावं किंवा त्यांनी प्रूव्ह करावं. मी वाटेल ते तयार आहे. माझा त्याशी अर्थार्थी संबंध नाही आहे. चंद्रकांत खैरे ज्यावेळेस जे होते ते तुम्ही सांगितलं कोण गोयल त्यांची असेल कंपनी, मी त्यावेळेस खासदार नव्हतो. पण पाण्याचा प्रश्न माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून सोडला, लांबवण्यात आलं. महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याच्यामुळे लांबला आणि आम्ही तो प्रश्न केंद्रातून 1000 कोटी दिले. आता जवळजवळ सुटलेला आहे. डिसेंबरपर्यंत पाणी येईल. याही पेक्षा डिसेंबर 24 डिसेंबरपर्यंत आणि हे त्यांना दिसत नाही. तुम्हाला बोलतो ना, खैरे पार्टनर होते का? चुकीची माहिती देतात डॉक्टर साहेब. जे इम्तियाज जलील जे सांगतात ही कंपनी भारतीय जनता पार्टीच्या एका खासदाराची होती. इथं कोणी पार्टनर होते नव्हते मला माहिती नाही, पण कंपनी भारतीय जनता पार्टीच्या एका खासदारांची होती आणि हा पाणी पुरवठा या कंपनीमुळं आणि प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे डिले झालेला आहे. तुम्ही सांगा काय कामं केली? मला एक सांगायचं आहे, चंद्रकांत खैरे 20 वर्ष खासदार होते आणि इम्तियाजभाई 5 वर्ष आहेत. त्यांनी एकही काम सांगू शकले नाहीत. या शहराच्या विकासासाठी मी सांगतो, PNG सारखी म्हणजे टोटल गॅस लाईनचे 4500 कोटी आपण इथं मंजूर केलेले आहेत. त्याही पेक्षा या शहराच्या विकासासाठी विमानतळ विस्तारण्यासाठी आम्ही 750 कोटी रुपये मंजूर करून आणले. या शाळेचं रेल्वे स्टेशन विकसित व्हावं 300 कोटी रुपयाचं काम चालू आहे. इथं इलेक्ट्रिफिकेशन पण ते फक्त संभाजीनगरच नाही, सगळीकडचे रेल्वे पिट लाईन इथं आणली. ती पिट लाईनचं काम या रेल्वे स्टेशनचं इथं चालू आहे. रेल्वे स्टेशनचा विकास चालू आहे. त्याही पेक्षा इथं साऊंड अँड लाईट शोचे कामं चालू आहेत आणि टुरिझम वाढावं. या शहराचा पाण्याचा प्रश्न सुटावा. पण काय विचारायचं तुम्ही बरं सांगितलं. नाही, मुद्दा असा आहे की पाणी प्रश्न हा इथला सुटला पाहिजे, ही सर्वसामान्य जनतेची मागणी आहे आणि त्याच्यासाठी सर्व पक्षीयांनी एकत्र या किंवा वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करा. तो सुटला पाहिजे, कारण का पाणी ही मूलभूत गरज आहे इथल्या लोकांची. अगदी शेवटचा प्रश्न मला अंबादास दानवे यांना विचारायचा आहे. हां, म्हणजे त्यांच्याकडे मी येतेच आहे, पण सगळ्यात पहिल्यांदा मला सातत्यानं कृष्णाजी असं जाणवते की अंबादास दानवे यांची बॉडी लँग्वेज, त्यांची जी नेहमीची तडफ, त्यांची जी नेहमीची ऊर्जा, ती काही मला यावेळी दिसून येत नाहीये. तुम्ही नाराज आहात का? कशावर? खरंच नाराजी आहे का? नाराज वगैरे नाही. नुसते नाराज आहेत का आणखी काय आहे असं पण तिला म्हणायचं. हां, म्हणजे काही वेगळे प्लॅन बी वगैरे आहे? काही प्लॅन नाही. मी नाराज नाही. मी संघटनेचा एक शिवसैनिक आहे, बाळासाहेबांच्या विचाराचा, उद्धवजीच्या नेतृत्वाचा, आणि जी तुम्हाला अपेक्षित ती तडप उमेदवारी जाहीर होत्या या महाराष्ट्रात ती तडप आम्ही दाखवून देऊ. शेवटचा प्रश्न, अर्थात इथला ज्वलंत मुद्दा, राजकीय मुद्दा, सामाजिक मुद्दा, ते म्हणजे औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर असं नामकरण. जे हां, म्हणजे तुम्ही एक तर फॉर्ममध्ये काय लिहिणार पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट ते थांबवण्यामध्ये तुम्हाला यश नाही मिळालं, पुढच्या 5 वर्षात काय मार्ग असेल? आपली चुकीची माहिती आहे. आता हे मॅटर जे आहे हायकोर्टामध्ये प्रलंबित आहे. मुंबई हायकोर्टामध्ये त्याची हिअरिंग्स सुरू आहे. त्याचा निर्णय यायचं आहे. मला फक्त आपल्याला हे विनंती आहे, आपण विकासाच्या बाबतीत बोला. जेव्हा आपण पाण्याचा प्रश्न हे करतो तर हे म्हणतं की नाही आम्ही शहराचं नाव बदललेलं आहे. आम्ही जेव्हा हे करतो की इथे रोजगार पाहिजे तर ते म्हणते आम्ही राम मंदिर बांधले करके. जे मुद्दे आहे ना त्याच्या बाबतीत बोला ना कृपा करून. त्याच्या बाबतीत एक शेवटचा प्रश्न, तुम्ही खासदार झालात तर संभाजीनगर वासियांसाठी काय करणार? खूप सारं करण्यासारखं आहे ना. म्हणजे मी इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटसाठी खूप सारा स्कोप आहे. एअरलाईन कनेक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यासाठी हे मंत्री होते.
एकदा मीटिंग घेतली असती तर खूप साऱ्या चांगल्या एअरलाईन कनेक्टिव्हिटी आपल्याला मिळाली असती. एअरलाईन कनेक्टिव्हिटी नाही तर कोणीही उद्योगपती आपल्याकडे इन्व्हेस्ट करायला येणार नाही आहे. आणि सोशल फॅब्रिक आपल्याला चांगलं ठेवायचे आहे. तेच ते मुद्दे घेऊन मागच्या 20-25 वर्षापासून खैरेने असं केलं. अरे खैरेनं निवडून कोणी दिलं होतं रे बाबा? तुमचं अलायन्स होतं. कराड साहेबांना हे सांगा तुमचे 5 मुद्दे. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, टुरिझम पोटेन्शियल. माझ्या जिल्ह्यामध्ये 3,330 असे सरकारी स्कूल्स आहे ज्यांच्या खोल्यावर पक्की छत नाही आहे. हे फायनान्स मिनिस्टर आहे देशाचे. ते टीनच्या शेडच्या खाली आमच्या ग्रामीण एरियातले जे मुले आहेत ते शिकत आहे. हे आणि दुसरा म्हणजे पाण्याचा एक गंभीर प्रश्न आहे. त्याच्या बाबतीत आम्ही तुमचा उमेदवार खासदार झाला तर तुम्ही शहराला काय देणार? हे पण शहराचा पाण्याचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं इथले उद्योग गुजरातला नेण्याचं पाप राज्य सरकारने केलं आहे. इथं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर या संभाजीनगरमध्ये एअर कनेक्टिव्हिटी आहे, रेल्वे कनेक्टिव्हिटी आहे, रोड कनेक्टिव्हिटी असं असताना सुद्धा मोठ्या इंडस्ट्री इथं येऊ शकल्या नाही. इथं मोठं बल्क ड्रग्स पार्क मंजूर झालं तर ते गुजरातला गेलं. म्हटलं अशा मोठ्या मोठ्या इंडस्ट्री इथं आमच्या इथले मुलं पुण्याला जातात, बेंगलोरला जातात, मुंबईला जातात. पुण्यासारख्या शहरात आमच्या शहरातले 25-25 हजार मुलं आहेत. आणि दुर्दैव आहे की आमच्या इथं त्या मुलांना आम्ही देऊ काही शकत नाही. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीनं या मुलांना याच ठिकाणी थांबवण्यासाठी जो जो उद्योग देता येईल तो देण्याचा आमचा संकल्प आहे. एक शेवटची कमेंट भागवतजी कराड यांची आणि मग वाइंड अप करू. घ्या, या शहराच्या विकासासाठी DMIच्या माध्यमातून 3 मोठे उद्योग त्यांना आम्ही लँड दिलेली आहे. कॉस्मो फिल्मसाठी जवळजवळ 1,500 कोटीचा उद्योग होत आहे. नंतर ऑथर नावाची इलेक्ट्रिकल व्हेकलची कंपनी इथे येते, त्यांचा ॲग्रीमेंटसुद्धा झालेला आहे. त्याचबरोबर पिरामल नावाची कंपनी आहे आणि त्याहीपेक्षा कामगारांसाठी जवळजवळ आम्ही 500 बेडचं हॉस्पिटल शरणापूरला मंजूर केलेलं आहे. 1,000 कोटी त्याला मंजूर झालेले आहेत. इथं DMICमध्ये 200 बेडचं हॉस्पिटलसुद्धा मंजूर झालेलं आहे. हे सर्व आम्ही कामं केलेले आहेत. यांना जागा मिळाली, त्याला वेळ लागेल. त्याहीपेक्षा इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर जी गरज आहे, इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरला 50 एकर जागा 50 एकर जागा महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे. त्याला 1200 कोटी रुपये लागणार आहेत. असे विविध विकास कामं पाईपलाईनमध्ये आहेत. त्याहीपेक्षा जायकवाडी धरणाचं पाणी बाष्पीभवनाने जात होतं. फ्लोटिंग सोलारचा प्रोजेक्ट आम्ही करतोय 7,500 कोटीचा आहे. त्यासाठी त्याच्यावरनं विरोध होतोय, त्याची याचिका दाखल झाली. याचिका वगैरे होईल, पण झोन आहे तिथे करता येणार नाही. त्याच्यासाठी पर्यावरणची मंजुरी. इम्तियाज जलील काहीतरी स्टेटमेंट करतात. मी राजनीती सोडेल. हे फक्त गप्पा मारण्यासाठी मी हे आणणार ते आणणार. कल के दिन ये बोलेंगे कि चांद को हम यहाँ से नहीं यहाँ से निकलवाने वाले हैं, सूरज को यहाँ नहीं डुबाने वाले. महिला काय म्हणजे काय झालं तर राजकारण सोडाल? राजकारण कोणत्या मुद्द्यावर सोडाल? जे मुद्दा बोलत आहे ना ते पैठणचे सगळे शेतकरी लोक यांचा विरोध करतात. त्यांची हिंमत असेल तर पैठण काय झालं तर तुम्ही राजकारण सोडलं? हे जे बोलतो ना की 7,500 मच्छीमार जे लोक आहे ना त्यांच्या समोर जाऊन त्यांना सांगा की एकदा पैठणला आम्ही जाऊ, मी पण येतो आणि तुम्ही पण या. राजकारण फक्त आलोचना करणं, विरोध करणं केल्या नाही. महिला विधायक बिल, महिला नारी शक्ती बिल, राजकारण होत राहील. पण एकूण जो इथला कल दिसतोय, इथली जी परिस्थिती दिसतीये त्यानुसार छत्रपती संभाजीनगर मधल्या लोकांचे प्रश्न खूप जास्त गंभीर आहेत, समस्या खूप जास्त गंभीर आहेत आणि त्याच्यावरती तोडगा निघाला पाहिजे अशी इथल्या सर्वसामान्य जनतेची अपेक्षा. आणि त्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन जरी पाणी प्रश्न सोडवला तरी सुद्धा लोक त्याचं स्वागत करतील असं म्हटलं जात आहे. कॅमेरामन प्रशांत मानेसह आणि माझे सहकारी कृष्णा केंडे यांच्यासह मी प्रज्ञा पोवळे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.